नसणार कधी. मंदिर नसणार, मस्जिदी नसणार, विहार नसणार, पण त्याही पलीकडे जे असणार ते सच्चिदानंदाचं रूप आहे, ते आद्य सत्य आहे. त्या सत्याची पूजा आणि म्हणजे भगवंताची पूजा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून भागवताचा प्रपंच आहे सच्चिदानंद रूपाय. एका सुफी संतांनी फार सुंदर त्याला नाव दिलंय. त्यांनी म्हटलं खुमफाया. खुमफाया म्हणजे काय? जो सगळ्यात पहिले होता, जेव्हा तू नव्हता, जेव्हा मी नव्हतो, जेव्हा मी नव्हतो, जेव्हा तू नव्हता, तेव्हाही तो होता. जेव्हा तू नसणार, जेव्हा मी नसणार, तेव्हाही तो राहणार. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरीही पूर्णची शेष राहते. ईश्वर कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे ईश्वराचं, सत्य रूप आहे. आणि म्हणून भागवताच्या या पहिल्या श्लोकाचं सर्वात जास्त अर्थ आहे, सगळ्यात जास्त महत्व आहे, तो सच्चिदानंद रूप आहे. या सच्चिदानंद रूपाला, या सत्य रूपाला अनेक संतांनी, अनेक लोकांनी विविध नाव दिले. त्या सच्चिदानंद रूपाला कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी येशू म्हणतं, कोणी हाच सच्चिदानंद रूप म्हणजे माझ्या तुकडोजी बाबांचा गुरुदेव आहे. हा सत्य ईश्वर म्हणजेच माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचा विश्वात्मक देव आहे ना. माऊली ज्ञानेश्वर काय म्हणते? आता विश्वात्मके देवे. अरे कोणचा देव आहे हा? आजन्म विठ्ठलाची भक्ती करणारी माऊली ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली कोणाचे भक्त होते? विठ्ठलाचे भक्त होते. जन्मभर विठ्ठलाची भक्ती केली, विठ्ठलाचं गुणगान केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा सगळ्यांना सांगितलं. पण जेव्हा मागायची वेळ आली, जेव्हा काही मागायचं होतं, पसायदान मागायचं होतं, तेव्हा विठ्ठलाला नाही मागितलं, त्या विठ्ठलाच्याही अंतिम सत्याला मागितलं. आणि तो होता विश्वात्मक देव. आता विश्वात्मके देवे. हा जो विश्वात्मक देव आहे माऊलीचा, हा माऊलीचा विश्वात्मक देव, हा तुकडोजी महाराजांचा गुरुदेव, हा जो सगळ्यांचा देव आहे, हाच सत्य स्वरूप आहे. आणि त्या सत्य स्वरूपाची भक्ती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी भक्ती करायची आहे त्या सत्य स्वरूपाची. आणि म्हणून म्हटलंय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. सत्य, चित्त, आनंद. चित्त पण पाहिजे, आपले चित्त असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे. सत्य, चित्त, आनंद. जो हृदयाला सत्य चित्त आनंद करतो. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. ज्यांनी ह्या विश्वाची निर्मिती केली, तापत्रय विनाशाय, जो तापाचा विनाश करतो. माऊली ज्ञानेश्वरांनी फार सुंदर म्हटलं, तापत्रय विनाशाय. माऊली ज्ञानेश्वर म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म वीरती वाढो, भूता परस्पडे जळो मैत्र जीवांचे. मार्तंड जे तापहीन. माऊली किती सुंदर कल्पना करते बघा. ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर कल्पना केली. मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे कोण? मार्तंड म्हणजे कोण? मार्तंड म्हणजे सूर्य देवता. पण सूर्य तपू द्या बरं. सूर्य खूप आवडते. दिवस निघालेला कोणाला आवडत नाही? आवडते ना बाळा? दिवस निघालेला सगळ्यांना आवडते. उगवत्या सूर्याला आपण वंदन करतो. पण सूर्य वर 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 चढू द्या, मे महिना राहू द्या, वर आकाशात 12 वाजताचा सूर्य येऊ द्या, कोणाला आवडते? कोणाला आवडते का? कोणालाच आवडत नाही. कारण तो मार्तंड आहे, तो प्रकाश देतोय. पण अडचण काय आहे? तो प्रकाशासोबत काय देतोय? ताप देतोय. प्रकाशासोबत काय देतोय? ताप देतोय. ताप नाही पाहिजे, फक्त प्रकाश पाहिजे. म्हणून माऊली कल्पना करते, मार्तंड जे तापहीन चंद्र मे जे अलांछन. चंद्र पाहिजे हो,
चंद्र पाहिजे, पण चंद्राकडे एकसारखं बघा. चंद्रावर काय आहे? काय असते चंद्रावर? डाग दिसते की नाही? माऊली कल्पना करते चंद्र असावा पण त्याच्यावर डाग नसावा. चंद्र असावा, चंद्र मेजे अलांछन, त्याच्यावर लांछन नसावं. मार्तंड जे तापहीन, सूर्य असावा पण त्याला ताप नसावा. आणि हा तापाचा हरण कोण करतो? तर तेच आपल्याला म्हटलंय की आपल्या हृदयातला ताप ज्यांनी नष्ट करावा असा भगवान कोण आहे? तो भगवंत कोण आहे? तो श्रीकृष्णाय वयम नमः. तो सत्य स्वरूप भगवंत काय आहे? तो श्रीकृष्णाय वयम नमः. म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाला आपण सर्व लोक वंदन करूया, भगवंताला चरण जाऊया, त्याच्या पायावर आपण नतमस्तक होऊया. तू राधे राधे बोल, तू राधे राधे बोल रे, 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 राधे राधे बोल रे, तू 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 राधे राधे बोल रे. श्याम नाम की, दिल में तू श्याम नाम की, दिल में तू श्याम नाम की, जरा ज्योति जगा के दे, आएगा 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 मेरा सावरा, दिल भुला के दे, आएगा मेरा सावरा, दिल भुला के दे. दिल में तू श्याम नाम की, दिल में तू श्याम नाम की, जरा ज्योति जला के दे. आएगा 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 मेरा सावरा, दिल से भुला के दे, आएगा मेरा सावरा, दिल से भुला के दे. किस्मत के ताले खोलना मेरे बाबा के हाथ है, वो भगतो बाबा के हाथ है, वो भगतो बाबा के हाथ है. एक तेरे कष्ट मेटना पल भर की बात है, भगतो पल भर की बात है, हे भगतो पल भर की बात है. ओ खुशियों से झोली भर देगा, खुशियों से झोली भर देगा, तू झोली पलट दे. आएगा आएगा
आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा दिल से बुला के दे।